हॅलो किड्स, कसे आहात तुम्ही? आज आपण सेलचा पार्ट 2 बघणार आहोत. पार्ट 1चा व्हिडिओ तुम्ही बघितला आहे, त्याचे वर्कशीट, त्याचे असाइनमेंट्स कंप्लीट केले आहेत सगळ्या. आता पार्ट 2मध्ये आपण जे मागच्या पार्टमध्ये ऑर्गॅनिलीज बघितलेले होते, सायटोप्लाझममध्ये कुठले कुठले ऑर्गॅनिलीज असतात त्या एकेका ऑर्गॅनिलीचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यातलं पहिलं आहे ते म्हणजे न्यूक्लियस. इट इज फाउंड इन ऑल यूकॅरियोटिक सेल्स. यूकॅरियोटिक सेल्स ज्या असतात, तुम्हाला लक्षात असेल आपण मागच्या वेळी यूकॅरियोटिक सेल्स म्हणजे काय हे बघितलेलं आहे. तर त्या सेलमध्ये तुम्हाला न्यूक्लियस हे डिस्टिंक्ट दिसतं. जसं ह्या पिक्चरमध्ये खाली दाखवलेलं ते ब्ल्यू कलरचं त्या सेलच्या आतमध्ये जे दिसतंय दॅट इज न्यूक्लियस. एक्सेप्शन काय आहेत तर मॅच्युअर रेड ब्लड सेल्स. मॅच्युअर्ड रेड ब्लड सेल्स ज्या असतात त्याच्यामध्ये मात्र तुम्हाला न्यूक्लियस सापडत नाही. हे एक एक्झाम्पल आहे. न्यूक्लियस इज लाईक अ ब्रेन टू सेल. हे न्यूक्लियस म्हणजे काय आहे तर जसं आपल्या बॉडीची सगळी फंक्शन्सवरती कंट्रोल ब्रेनचं असतं किंवा ब्रेन थ्रू हे कोऑर्डिनेट केलं जातं, तसं सेलच्या ज्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज असतात या सगळ्या ॲक्टिव्हिटीजवरती कंट्रोल हा न्यूक्लियसचा असतो. इट कंट्रोल्स ऑल ॲक्टिव्हिटीज डन बाय द सेल. जनरली इट इज स्फेरिकल इन शेप. जनरली जर सगळ्या सेल्समध्ये जर तुम्ही बघितलं तर हे स्फेरिकल बॉलसारखं असं राऊंड शेपचं असतं. आता न्यूक्लियर मेम्ब्रेन सेपरेट्स द न्यूक्लियस फ्रॉम सायटोप्लाझम. सायटोप्लाझमपासनं न्यूक्लियर जे मटेरियल आहे त्याच्या आतले DNA, RNA किंवा इटन प्रोटीनेशियस जे काही मटेरियल त्या ह्याच्या आतमध्ये तुम्हाला दिसत आहेत बघा, अशी थ्रेड लाईक स्ट्रक्चर दिसतंय. एक ब्ल्यू कलरचं असं छोटंसं बॉल लाईक एक न्यूक्लियोलस म्हणून एक दिसतंय. तर हे सगळं काय आहे, हे न्यूक्लियर मटेरियल आहे. हे न्यूक्लियर मटेरियल सायटोप्लाझमपासून सेपरेट कोण करत असतं तर न्यूक्लियर मेम्ब्रेन. म्हणजे त्या न्यूक्लियसच्या वरच्या बाजूला न्यूक्लियर मेम्ब्रेन असतं आणि त्याच्या आतमध्ये हे सगळं न्यूक्लियर मटेरियल इंटॅक्ट ठेवलेलं असतं. न्यूक्लियर मेम्ब्रेन अलाउज सिलेक्टिव्ह मूवमेंट ऑफ सबस्टन्सेस अक्रॉस इट. आता ह्या न्यूक्लियर मेम्ब्रेनवरती जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला छोटे 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 असे पोर्स दिसतील. न्यूक्लिओ पोर असं त्याला म्हणलेलं आहे बघा. ही पोर्स कशासाठी असतात तर त्या आतल्या मटेरियलला जे काही गरजेचे मोलेक्युल्स असतात, मगाशी आपण सायटोप्लाझम मध्ये मोलेक्युलची ॲक्टिव्हिटी थ्रू सेल मेम्ब्रेन बघितली, तसं इथं सायटोप्लाझममधनं त्या न्यूक्लियर मटेरियलला लागणारे जे काही मोलेक्युल्स किंवा जे सबस्टन्सेस आहेत ते सबस्टन्सेस ह्या मेम्ब्रेनमधनं आत बाहेर करत असतात. न्यूक्लियस शोज अ स्फेरिकल बॉडी कॉल्ड न्यूक्लिओलस. आतमध्ये तुम्हाला त्याची छोटी ब्ल्यू कलरची बॉडी एक दिसते, दॅट इज नथिंग बट न्यूक्लिओलस. न्यूक्लियस कंटेन्स थ्रेड लाईक नेटवर्क्स कॉल्ड क्रोमॅटिन्स. आता त्या आत जर तुम्ही बघितलं त्या न्यूक्लियसच्या आतमध्ये तर असे हेअरसारखे असे थ्रेड्स तुम्हाला काहीतरी त्याच्यामध्ये तरंगताना दिसतील. तर हे जे थ्रेड्स आहेत त्यांना म्हटलं जातं क्रोमॅटिन्स. क्रोमॅटिन्स म्हणजे काय, ज्यावेळी सेल डिव्हिजन होतं त्यावेळी हे क्रोमॅटिन्स सगळे एकत्र येतात, बंडल तयार होतं त्याचं आणि त्याचं रॉड लाईक स्ट्रक्चर तयार होतं. व्हाईल सेल डिव्हिजन दीज थ्रेड्स टर्न इन टू रॉड्स कॉल्ड क्रोमोझोम्स. हे जे क्रोमॅटिन्स आहेत हे एकत्र येतात आणि क्रोमोझोम्स तयार होतात. हे आपण क्रोमोझोम्स म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे. ईच क्रोमोझोम कॅरीज जीन्स रिस्पॉन्सिबल फॉर सम ट्रेट्स अँड कॅरेक्टरिस्टिक्स. हे जे क्रोमोझोम्स आहेत त्याच्यावरती जीन्स असतात. जीन्स म्हणजे दोन प्रकारचे जीन्स तुम्हाला माहिती आहेत, एक आणि एक वाय. तर ह्या जीन्समुळे काय असतं की पहिल्या पिढीतले किंवा पहिली जी जनरेशन असेल त्यामधले काही ट्रेट्स, त्यांचे काही कॅरेक्टरिस्टिक्स हे दुसऱ्या पिढीमध्ये संक्रमित होतात किंवा कॅरी फॉरवर्ड केले जातात. बघा, तुम्ही जर बघितलं असेल तर आंब्याचं झाड आणि आंब्याचं रोप हे दोन्ही एकसारखेच दिसतात. त्या रोपाला पण मोठं झाल्यावर आंबेच येतात. किंवा नारळाचं जर झाड असेल तर त्याचं नारळ जर आपण लावलं तर त्याच्यापासून नारळाचं झाड तयार होतं. बरोबर आहे. कुत्र्याचं पिल्लू आहे ते कुत्र्यासारखं दिसतं. आपलं माणसाचं जे बाळ असतं ते माणसासारखं दिसतं. हे कशामुळं दिसतं तर ते जीन्स जे असतात हे ते सगळे ट्रेट्स आणि हे कॅरेक्टरिस्टिक्स कॅरी फॉरवर्ड करत असतात. मग त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. बॉडीचा शेप आहे, बॉडीचं वेट, हाईट, इतर कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, ओव्हरऑल बॉडीचा ॲपिअरन्स असतो. त्याच्यानंतर काही स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स असतात, जसं की डोळ्यांचा आतला रंग असतो, केसांचा रंग असतो, चेहऱ्याची ठेवण. हे सगळं जे आहे दीज आर ऑल ट्रेट्स अँड कॅरेक्टरिस्टिक्स. दे आर कॅरीड बाय जीन्स फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन. जीन्स ट्रान्सफर दीज ट्रेट्स फ्रॉम पेरेंट्स टू ऑफस्प्रिंग्स. म्हणजे आई वडील किंवा त्याचे जे कोणी पेरेंट्स असतील त्या पेरेंट्सकडनं ते ट्रेट्स ऑफस्प्रिंग्समध्ये ट्रान्सफर करायचं काम हे जीन्स करत असतात. अ नॉर्मल ह्युमन सेल हॅज 46 क्रोमोझोम्स.
एक नॉर्मल आपल्या बॉडीतली जर एक सेल घेतली तर त्याच्यामध्ये तुम्हाला 46 क्रोमोझोम्स दिसून असतात, पण ते असतात पेअरमध्ये, त्यामुळे टोटल पेअर्स किती असतात? 23 पेअर्स असतात. आता ह्याला एक्सेप्शनल कोण आहे तर गॅमिट सेल, म्हणजे फर्टिलायझेशनमध्ये ज्या सेल पार्ट घेतात त्याच्यामध्ये मात्र हे तुम्हाला दिसून येत नाही. नेक्स्ट आहे ऑर्गॅनिली, दॅट इज कॉल्ड मायटोकॉन्ड्रिया. इट इज स्मॉल किडनी शेप्ड ऑर्गॅनिली फाउंड इन बोथ ॲनिमल अँड प्लांट सेल्स. इथं चित्रात तुम्हाला साईडच्या पिक्चरमध्ये दिसतंय, तो क्रॉस सेक्शन घेतलेला आहे, तो बाहेर जो पार्ट काढलेला आहे दॅट इज मायटोकॉन्ड्रिया, आणि आत सेलमध्ये सायटोप्लाझममध्ये तुम्हाला ते छोटे मायटोकॉन्ड्रिया तरंगताना दिसत आहेत. आता हे मायटोकॉन्ड्रिया ॲनिमल आणि प्लांट सेल दोन्हीकडे असतात. इट इज अ साईट ऑफ व्हेरियस केमिकल प्रोसेसेस विच लीड्स टू सिंथेसिस ऑफ एनर्जी रिच मॉलिक्युल्स. आता हे मायटोकॉन्ड्रिया जे आहे हे बेसिकली काय आहे? इट इज अ एनर्जी जनरेटिंग साईट. ह्याच्या आतमध्ये काही केमिकल रिॲक्शन्स घडवून आणल्या जातात की ज्याच्यामध्ये एनर्जी रिच मॉलिक्युल्स, की जी एनर्जी सेलला स्वतःचं बॉडी फंक्शनिंग चालू ठेवण्यासाठी ती लागते, ती या मायटोकॉन्ड्रियाजमध्ये तयार केली जाते. दीज मॉलिक्युल्स आर युज्ड बाय द सेल फॉर डुईंग वर्क. तुम्हाला सिम्पल लॉ फिजिक्सचा माहिती आहे, विदाउट एनर्जी वर्क कॅनॉट बी डन. मग हे जे सेलमध्ये जे वर्क चालतं त्याला एनर्जी कुठून मिळणार आहे? तर ती एनर्जी मिळते ही ह्या मायटोकॉन्ड्रियामध्ये तयार होणाऱ्या मॉलिक्युल्समधनं ही एनर्जी मिळत असते. दॅट इज वाय इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ पॉवर हाऊस ऑफ सेल. म्हणजे म्हणून ही जी एनर्जी प्रोव्हाइड कोण करत असतं? मायटोकॉन्ड्रियामध्ये ही एनर्जी तयार होत असते आणि ती सेलला प्रोव्हाइड केली जाते. म्हणून मायटोकॉन्ड्रियाला नाव काय दिलेले त्यांनी? पॉवर हाऊस ऑफ सेल. मायटोकॉन्ड्रिया युजेस ऑक्सिजन टू जनरेट दीज एनर्जी रिच मॉलिक्युल्स. थोडंसं मागं जाऊन जर बघितलं तर तुम्हाला ग्लुकोज सिंथेसिस आठवत असेल, 7th स्टँडर्डमध्ये शिकलोय रेस्पिरेशनमध्ये. त्यावेळी काय होतं? ग्लुकोज आणि ऑक्सिजनचं एकमेकांबरोबर रिॲक्शन होते, ग्लुकोज स्प्लिट केलं जातं आणि त्याच्यातनं एनर्जी आणि इतर प्रॉडक्ट्स आपल्याला मिळतात. तर ती जी मॉलिक्युल्स आणि ती जी एनर्जी आहे ते कुठं काम केलं जातं ग्लुकोज सिंथेसिसचं? तर मायटोकॉन्ड्रियाच्या आतमध्ये हे काम केलं जातं आणि मग ती जी एनर्जी आहे ती सेल वापरते. सेल माइट हॅव वन ऑर मोर मायटोकॉन्ड्रिया. एखाद्या सेलमध्ये एकच मायटोकॉन्ड्रिया असतो, पण काही सेल्समध्ये एकापेक्षा जास्त असतो. आता हा नंबर कशावर डिपेंड असेल सांगा बरं? बेसिकली त्या सेलची एनर्जी रिक्वायरमेंट किती आहे ह्याच्यावरती मायटोकॉन्ड्रियाचा नंबर डिपेंड असतो. लक्षात आलं? एखादी हायली ॲक्टिव्ह सेल असेल आपल्या बॉडीतली, म्हणजे फॉर एक्झाम्पल मसल हे हायली ॲक्टिव्ह असतात, सतत काम करत असतात. हार्ट मसल्स आहेत किंवा जे आपण म्हणतो ना की नॉन व्हॉलेंटरी मसल्स, ज्याच्यावरती आपला कंट्रोल नाही, ते सतत काम करत असतात. मग त्यांना त्या सेल्सना एनर्जी कंटिन्युअस आणि भरपूर एनर्जी लागते. त्या सेल्समध्ये मायटोकॉन्ड्रियाचा नंबर ऑब्व्हियसली जास्त असतो. त्याच्यानंतरचे ऑर्गॅनिली आहे दॅट इज कॉल्ड रायबोसोम्स. इथं तुम्ही पिक्चरमध्ये जर तुम्ही बघितलं तर ते बाहेरच्या बाजूला त्यांनी एक्सपांड करून तो व्ह्यू दाखवलेला आहे. इट इज ट्यूब लाईक स्ट्रक्चर, पण इथं ते क्रॉस सेक्शन घेतल्यामुळे तुम्हाला ते फ्लॅट दिसतंय. इट इज फाउंड अटॅच्ड टू सर्फेस ऑफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम ऑर स्कॅटर्ड इन सायटोप्लाझम. हे जे रायबोसोम्स आहेत ते जे ट्यूब लाईक स्ट्रक्चर दिसतंय दॅट इज एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, आणि त्याच्यावर जे बारीक स्पॉट्स तुम्हाला दिसत आहेत दॅट इज रायबोसोम. हे जे रायबोसोम्स आहेत हे त्या एंडोप्लाझमिक रेटिक्युलमवरती चिकटलेले असतात किंवा त्या सायटोप्लाझममध्ये सुद्धा तुम्हाला ते स्कॅटर्ड दिसून येतील. दे आर असोसिएटेड विथ प्रोटीन सिंथेसिस. बेसिकली रायबोसोमचं काम काय आहे तर प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सेलला वेगवेगळ्या कामांसाठी गरजेचं असतं. प्रोटीन हे बिल्डिंग ब्लॉक म्हणून वापरलं जातं आणि सेलला सुद्धा ह्याची गरज असते. पण बऱ्याच वेळेला ते जे प्रोटीन मिळतं ते आहे असं सेल वापरू शकत नाही, तर त्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन्स करावे लागतात, अल्ट्रेशन्स करावे लागतात, मॉलिक्युल्स चेंज करावे लागतात. ते काम हे रायबोसोम्स करत असतात. बऱ्याच वेळेला प्रोटीन प्रोडक्शनचं कामसुद्धा हे रायबोसोम करत असतात. त्याच्यानंतरचा पार्ट आहे दॅट इज कॉल्ड प्लॅस्टिड्स. प्लॅस्टिड्स आर मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिली प्रेझेंट ओनली इन प्लांट सेल. आता हा डिफरन्स परत आला बघा. हे ॲनिमल सेलमध्ये प्लॅस्टिड्स तुम्हाला सापडत नाहीत. ह्या कुठं सापडतात? फक्त प्लांट सेलमध्ये तुम्हाला ह्या बॉडीज सापडतात. नोन टू परफॉर्म व्हेरियस फंक्शन्स. ह्या प्लॅस्टिसाइड्स ज्या आहेत ह्या काय करत असतात तर ह्यांचं कार्य हे वेगवेगळं असतं. प्रत्येक प्लॅस्टिसाइडचं वेगवेगळं काम असतं. आता ह्याच्यातली नॉन प्लॅस्टिसाइड्स आपण जी शिकलोय ती कुठली? सम ऑफ दिस कंटेन ग्रीन पिगमेंट कॉल्ड क्लोरोफिल. कशासाठी लागतं क्लोरोफिल? माहिती आहे, आपण 7th स्टँडर्डमध्ये प्लांट डाएटमध्ये हा पार्ट शिकलेलो आहोत.
क्लोरोफिल काय करत असतात तर फोटोसिंथेसिस करत असतात. सनलाईटचं किंवा लाईट एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन केमिकल एनर्जीमध्ये करण्याचं काम हे क्लोरोफिल पिगमेंट करत असतात आणि ते ग्रीन कलरचे असतात. तर हे पिगमेंट जे लीफ असतात प्लांटची त्याच्यामध्ये जे प्लॅस्टिड्स असतात त्या प्लॅस्टिड्समध्ये तुम्हाला हे क्लोरोफिल दिसून येतो आणि ह्या ग्रीन प्लॅस्टिड्सला म्हणतो आपण क्लोरोप्लास्ट. दीज आर द साइट्स वेअर फोटोसिंथेसिस टेक्स प्लेस. ह्या प्लॅस्टिडमध्येच फोटोसिंथेसिस होऊन स्टार्च किंवा ग्लुकोज तयार केलं जातं. सम प्लॅस्टिड्स ऑल्सो स्टोअर प्रॉडक्ट्स लाईक स्टार्च. आता हे क्लोरोप्लास्ट किंवा क्लोरोफिल जे आहे ते तिथं स्टार्च तयार करतं, तर बऱ्याच वेळेला ते स्टार्च त्या प्लॅस्टिडमध्येच आतमध्ये स्टोअर केलं जातं. सम हेल्प in synthesis of various molecules that are needed as cellular building blocks. आता काही मॉलिक्युल्स या प्लास्टिसाइडमध्ये स्पेशल टाईपचे मॉलिक्युल्स जे तयार केले जातात ते कशासाठी वापरतात तर जे ती सेल जी बिल्ड होते त्या बिल्डिंगसाठी जे काही मटेरियल लागतं मॉलिक्युल्स लागतात ते सुद्धा ह्या प्लास्टिसाइड्समध्ये तयार केले जातात. स्पेसिफिकली तुम्ही बघा प्लांट सेलला बाहेरच्या बाजूला सेल वॉल असते, ह्याच्यासाठी लागणारे जे काही मॉलिक्युल्स आहेत काय स्पेशल टाईपचे मॉलिक्युल्स आहेत ते ह्या प्लास्टिसाइडमध्ये सिंथेसिस केले जातात. नंतरचा पार्ट आहे दॅट इज कॉल्ड व्हॅक्युओल. व्हॅक्युओल इज नथिंग बट इट्स अ सॅक फॉर स्टोरेज डिफरंट थिंग्स इनसाइड द सेल. सॅक सराउंडेड बाय मेम्ब्रेन इज अ व्हॅक्युओल used for storing various substances like food, enzymes, waste for short period of time. ह्या व्हॅक्युल्स ज्या आहेत ह्या कशासाठी वापरल्या जातात तर फूड असेल, काही विशिष्ट प्रकारची एन्झाईम्स त्या सेलमध्ये तयार होत असतात. एन्झाईम्स म्हणजे स्पेशल टाईप ऑफ केमिकल्स असतात आणि जे काही वेस्ट जनरेट होतो हे काही काळापुरतं स्टोअर करण्यासाठी ह्या व्हॅक्युलचा उपयोग ह्या सेल्स करत असतात. इथं तुम्हाला ती व्हॅक्युल दिसते बघा, ग्रीन कलरची रेड ॲरोनी दाखवलेली आहे. लक्षात आलं? व्हॅक्युल्स ऑफ ॲनिमल सेल्स आर मच स्मॉलर दॅन दॅट ऑफ प्लांट सेल. ॲनिमल सेलमधल्या ज्या व्हॅक्युल असतात ह्या आकाराने छोट्या असतात आणि त्यांचा नंबरही ॲनिमल सेलमध्ये 2 किंवा 3 असू शकतो. प्लांट सेल्स हॅव लार्ज व्हॅक्युल कॉल्ड द सेंट्रलाइज्ड व्हॅक्युल. प्लांट सेल जर बघितली तर प्लांट सेलमध्ये तुम्हाला एकच पण मोठी व्हॅक्युल दिसते ज्याचं तिला नाव दिलेलं आहे सेंट्रलाइज्ड व्हॅक्युल, कारण ती एकच प्लांट सेलमध्ये तुम्हाला सापडते. दिस इज द डिफरन्स बिटवीन ॲनिमल अँड प्लांट सेल. It occupies between 30% to 90% of total volume in a cell. टोटल सेलचा जो व्हॉल्यूम असतो त्यातला 30 to 90% एवढा व्हॉल्यूम ह्या व्हॅक्युलनी कव्हरअप केलेला असतो. सेंट्रलाइज्ड व्हॅक्युल परफॉर्म व्हेरियस फंक्शन्स. आता ही सेंट्रलाइज्ड व्हॅक्युल जी आहे प्लांट सेलमधली हिची फंक्शन्स वेगवेगळे असतात. काही वेळेला स्टोरेजसाठी वापरले जाते, काही वेळेला इतर काही स्पेशल टाईपची काही जर मोलेक्युल सिंथेसाइज करायचे असतील तर त्यासाठी सुद्धा ही व्हॅक्युल वापरली जाते. मेन फंक्शन इज स्टोरेज अँड मेंटेनिंग सेल स्ट्रक्चर. या व्हॅक्युलचं मेन फंक्शन काय आहे तर मटेरियल स्टोरेज करणे आणि दुसरी गोष्ट त्या सेलचा जो शेप आहे तो साईज जो आहे तो मेंटेन करणं हे त्याची मेन फंक्शन्स आहेत. त्याच्यानंतर येतं गॉल्गी बॉडीज किंवा ॲपरेटस. आता मगाशी मी म्हटलं तसं गॉल्जी किंवा गॉल्गी दोन्ही प्रकारे याचं प्रोनाऊन्सिएशन केलं जातं. इट इज लोकेटेड नियर न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या शेजारी जवळपास हे गॉल्गी बॉडीज तुम्हाला सेलमध्ये दिसून येतात. इथं ग्रीन कलरचे तुम्हाला ते ट्यूबसारखे कट केलेल्या ट्यूबसारखे ते पार्ट जे दिसत आहेत दॅट इज नथिंग बट गॉल्गी बॉडीज. एक लक्षात घ्या मुलांनो, इथं जे काही ऑर्गॅनिलीचे कलर दाखवलेत असे कलर ॲक्च्युअल सेलमध्ये नसतात. इथं तुम्हाला ते पार्ट डिफरन्शिएट व्हावेत, इझिली आयडेंटिफाय व्हावेत म्हणून हे कलर दिलेले आहेत. इट मॉडिफाईज द प्रोटीन्स मेड बाय द रायबोसोम्स. ह्या गॉल्गी बॉडीजचं काम काय आहे तर मगाशी आपण जे रायबोसोम्स बघितले जे प्रोटीन्स तयार करतात किंवा प्रोटीन सिंथेसिस करतात त्यांनी तयार केलेलं प्रोटीन जे आहे ते युजेबल फॉर्ममध्ये सेलला यूज करता येईल अशा फॉर्ममध्ये आणण्यासाठी हे गॉल्गी बॉडीज ह्या काम करत असतात आणि ते प्रोटीन ते मॉडिफाय करत असतात. इट हेल्प्स इन ट्रान्सपोर्टिंग प्रोटीन्स टू व्हेरियस ऑर्गॅनिलीज अँड सेल मेम्ब्रेन. दुसरं यांचं काम काय आहे हे ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे. लक्षात आलं तुमच्या? तर ह्या ट्यूब ज्यामुळं काय होतं हे जे प्रोटीन्स आहेत हे वेगवेगळ्या सेलमधल्या ऑर्गॅनिलीजना किंवा सेल मेम्ब्रेन आहे त्याला जिथं जिथं गरज आहे तिथं तिथं हे प्रोटीन मोलेक्युल्स ट्रान्सपोर्ट करायचं काम हे गॉल्गी बॉडीज करत असतात. दुसरं आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. पिक्चरमध्ये तुम्हाला दिसते 2 टाईपचे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम दिसत आहेत. एक आहे ते ट्यूबसारखं आहे, दुसरं आहे ते दाबलेल्या ट्यूबसारखं चपटं दिसतंय.
तर पहिलं जे ट्यूबसारखं दिसतंय त्याचा सरफेस एकदम स्मूथ आहे बघा, म्हणून दॅट इज कॉल्ड स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आणि जे खाली जे दिसतंय त्याच्या सरफेसवरती रायबोसोम्स तुम्हाला अटॅच झालेले दिसतात. सो तो सरफेस जो आहे हा रफ आहे, दॅट इज वाय इट इज कॉल्ड रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. It is a network of membranous tubes that connect the cell membrane to nuclear membrane. मगाशी आपण बघितलं न्यूक्लिअर मेम्ब्रेन सेल मेमरीच्या मध्ये पण काही ट्रान्सपोर्ट होत असते, तर ही बऱ्याच वेळेला ह्या एंडोप्लाझमिक रेटिक्युलमच्या मदतीने केली जाते. हे ट्यूबलाइक स्ट्रक्चर जे आहे हे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि सेल मेम्ब्रेन ह्यांच्यामध्ये कनेक्ट करत असतं. इट हेल्प्स टू ट्रान्सपोर्ट सबस्टन्सेस इन अँड आउट ऑफ द सेल. दुसरं ह्याचं काम काय आहे की जे मगाशी आपण बघितलं की सेल मेम्ब्रेनमधनं काही सबस्टन्सेस आतबाहेर केले जातात, ते ट्रान्सपोर्ट करण्याचं कामसुद्धा हे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम करत असतं. दे आर असोसिएटेड विथ रायबोसोम्स. त्यांनाच रायबोसोम्स हे काय झालेले असतात, अटॅच झालेले असतात. आता जर तुम्ही बघितलं तर आपल्या बॉडीमध्ये जे ब्लड व्हेसल्स काम करतात तेच काम बऱ्यापैकी एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हे सेलमध्ये करत असतात. नेक्स्ट पार्ट आहे दॅट इज सेंट्रिओल्स अँड सेंट्रोसोम्स. इथं तुम्हाला खाली ट्यूबसारखे असे बंडल्स दिसत आहेत बघा. दे आर नथिंग बट सेंट्रिओल्स. दे आर प्रेझेंट ओनली इन ॲनिमल सेल्स. वन मोर डिफरन्स बिटवीन प्लांट अँड ॲनिमल सेल्स. हे सेंट्रिओल्स तुम्हाला प्लांट सेलमध्ये सापडत नाहीत, ते फक्त आणि फक्त ॲनिमल सेलमध्ये प्रेझेंट असतात. ह्यांचं इम्पॉर्टंट रोल काय आहे तर ज्यावेळी सेल डिव्हिजन होत असते, सेल रिजनरेट बाय डिव्हिजन, तुम्हाला माहिती आहे दोन सेल, एक सेल असते ती डिव्हाइड होते आणि त्याच्यात दोन सेल्स तयार होतात, यंग सेल्स, बरोबर आहे. हे जे डिव्हिजनचं काम आहे ते काम हे सेंट्रिओल्स त्याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका किंवा इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतात. नंतर पार्ट येतो लायसोसोम्स. बघा ह्याच्या नावातच त्याचं मिनिंग आहे लायसिस. लायसिस म्हणजे काय, टू ब्रेक डाऊन ऑर टू डिस्ट्रॉय. दे आर व्हेरी इम्पॉर्टंट. खरोखर हा जो पार्ट आहे हा सेलच्या दृष्टीने खूप खूप इम्पॉर्टंट आहे. इट इज ऑल्सो नोन ॲज सुइसायडल बॅग. सुइसायडल बॅग, सुसाईड जी केली जाते किंवा ते एखादा ऑर्गॅनिझम स्वतःला डिस्ट्रॉय करतो ते काम ह्या लायसोसोम्स थ्रू केलं जातं, म्हणून त्यांना सुइसायडल बॅग असं सुद्धा म्हणलं जातं. इट कंटेन्स सबस्टन्सेस दॅट हेल्प इन डायजेशन ऑफ फॉरेन बॉडीज अँड वॉर्न आउट सेल पार्ट्स. आता ह्या लायसोसोम्समध्ये काही असे सबस्टन्सेस, काही असे एन्झाईम्स असतात जे डायजेशन करू शकतात. एखादी फॉरेन बॉडी आत आली किंवा वॉर्नआउट सेलचे पार्ट्स जे आहेत ते आता वॉर्नआउट खराब झालेले असतात, त्याची सेलला गरज नसते, पण दे कॅनॉट बी थ्रोन आउट ॲज इट इज फ्रॉम सेल मेम्ब्रेन, बरोबर आहे. मग त्यांचं काय केलं जातं, ते आधी लायसोसोममध्ये डायजेस्ट केले जातात, त्यांचे सबस्टन्सेस किंवा ते न्यूट्रिएंट्समध्ये ट्रान्सफर केले जातात. त्यातली काही न्यूट्रिएंट्स जी सेलला गरजेची असतात ती सेल परत वापरते. रिमेनिंग वेस्ट इज थ्रोन आउट ऑफ द सेल. When necessary, they can digest the entire content of cell. Very important. एखादी सेल ज्यावेळी नॉन फंक्शनल होते किंवा ती काम करू शकत नाही त्यावेळी त्या सेलचं त्या ऑर्गनच्या बॉडीमध्ये काहीही काम राहत नाही. ॲट दॅट टाईम इट मे बी हार्मफुल टू दॅट ऑर्गॅनिझम्स बॉडी. मग ही सेल आतल्या आतच डिस्ट्रॉय केली जाते. त्यावेळी त्याच्या आतले सगळे कंटेंट जे आहेत ते डिस्ट्रॉय केले जातात आणि ती सेल ॲज अ होल डिस्ट्रॉय केली जाते. ते काम हे लायसोसोम करत असतात. आता तुमच्या लक्षात येईल ह्याला सुइसायडल बॅग असं का नाव दिलेलं आहे, समजलं. इन दिस प्रोसेस लायसोसोम्स ऑल्सो गेट डिस्ट्रॉयड. ह्या सुइसायडल प्रोसेसमध्ये हे लायसोसोमसुद्धा डिस्ट्रॉय होतात कारण ते आर द पार्ट ऑफ द सेल नॅचरली. हे आत्तापर्यंत आपण सेलचे वेगवेगळे ऑर्गॅनिल्स बघितले, त्यांचे रोल्स बघितले, त्यांचा इम्पॉर्टन्स काय आहे बघितलं, कुठल्या सेलमध्ये कुठले ऑर्गॅनिल्स असतात, प्लांट सेलमध्ये कुठले असतात, ॲनिमल सेलमध्ये कुठले असतात, हा डिफरन्स आपण बघितला. हे डिफरन्स लक्षात ठेवा प्लांट सेल आणि ॲनिमल सेलमधले. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत प्रोकॅरियोटिक सेल. आता हे जे ऑर्गॅनिल्स आपण सगळे बघितले दे आर ऑल मेम्ब्रेन बाउंड. तुम्ही बघितलं प्रत्येकावरती मेम्ब्रेन होतो आणि इट ॲपियर्स ॲज अ डिफरंट बॉडी. त्यामुळं हे सगळे मेम्ब्रेन बाउंड असल्यामुळे हे युकॅरियोटिक सेलमधले सगळे ऑर्गॅनिल्स आपण बघितले. प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक सेलमधला सगळ्यात महत्त्वाचा डिफरन्स आपण बघितला होता की प्रोकॅरियोटिक सेलमध्ये हे ऑर्गॅनिल्स मेम्ब्रेन बाउंड नसतात, ऑर्गनाइज्ड नसतात. ते मटेरियल सगळं त्या सेलमध्ये असतं पण इट इज नॉट मेम्ब्रेन बाउंड किंवा डिफरन्शिएट तुम्ही करू शकत नाही. इट इज स्कॅटर्ड ऑल ओव्हर इन दॅट सायटोप्लाझम. इथं पिक्चर तुम्हाला एका सेलचं दाखवलेलं आहे बघा, दॅट इज प्रोकॅरियोटिक सेल. एक बॅक्टेरियल सेल आहे ती, त्याच्यामध्ये हे सगळे पार्ट आहेत. त्याची सेल वॉल आहे, त्याच्यानंतर आतमध्ये तुम्हाला त्याचं सायटोप्लाझम दिसतंय, रायबोसोम्स दिसत आहेत, न्यूक्लिओइड्स दिसत आहेत म्हणजे जे DNA RNA आपण म्हणतो ते, पण ते न्यूक्लियसमध्ये बाउंड नाही आहेत बघा. ते काय आहेत, ते फ्री फ्लोटिंग आहेत सायटोप्लाझममध्ये. लक्षात आलं.
जे सेलच्या लाईफ प्रोसेसेससाठी गरजेचे असतात ते सगळे पार्ट तुम्हाला प्रोकॅरियोटिक सेलमध्ये सापडतात. इट शोज प्रेझेन्स ऑफ क्रोमोझोम्स, रायबोसोम्स, सेल मेम्ब्रेन अँड प्रोटोप्लाझम. न्यूक्लियस इज नॉट वेल ऑर्गनाइज्ड. त्याच्यामध्ये तुम्ही बघताय ते DNA जे आहेत ते सगळे स्कॅटर्ड आहेत. दे आर नॉट बाउंड बाय मेम्ब्रेन. सो इट इज नॉट ऑर्गनाइज्ड. इट ऑल्सो लॅक्स मेम्ब्रेन. त्यामुळे त्या न्यूक्लियसला मेम्ब्रेनही नसतं. लॅक सेल ऑर्गॅनिज लाईक मायटोकॉन्ड्रिया, गॉल्गी ॲपॅरेटस, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, हे सगळे जे काही ऑर्गॅनिलीज आहेत ते मात्र तुम्हाला ह्या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये दिसत नाहीत. ऑर्गॅनिझम्स हॅव्हिंग दीज काइंड ऑफ सेल्स आर कॉल्ड प्रोकॅरियोट्स. अशा प्रकारच्या ज्या सेल्सपासून जे ऑर्गॅनिझम्स तयार झालेले आहेत, ज्यांची बॉडी तयार झालेली आहे, त्यांना म्हटलं जातं प्रोकॅरियोट्स. कुठली कुठली एक्झाम्पल्स आहेत? काही ब्ल्यू ग्रीन अल्गी आहेत, सिंगल सेल किंवा युनिसेल्युलर अल्गीज आहेत, बॅक्टेरियाज आहेत. दे आर मोस्टली प्रोकॅरियोट्स. सम प्रोकॅरियोट्स हॅव सेल वॉल. काही प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्समध्ये तुम्हाला त्या सेलच्या कडेला किंवा बाहेरच्या बाजूला हे प्रोटेक्टिव्ह आणखीन एक एक्स्ट्रा कव्हर सेल वॉल जे आहे ते सुद्धा दिसून येतं. ह्याला कारण असं की ती सेल जी असती ती बऱ्याच वेळेला एन्व्हायरमेंटमध्ये किंवा सराउंडिंगमध्ये एकटी असते. दे आर नॉट टुगेदर. मग त्यावेळी बाहेरच्या एन्व्हायरमेंटचे जे काही हार्श इफेक्ट्स आहेत ते त्या डेलिकेट सेलवरती होऊन ती सेल मरू नये किंवा खराब होऊ नये ह्याच्यासाठी त्याला बाहेरच्या बाजूनी टफ सेल वॉलचं प्रोटेक्शन असतं. इट प्रोव्हाइड्स एक्स्ट्रा प्रोटेक्शन अँड अलाउज प्रोकॅरियोट्स सर्व्हाइव्ह हार्श एन्व्हायरमेंटल कंडिशन्स. प्रोकॅरियोट्स शो थ्रेड लाईक स्ट्रक्चर प्रोट्रुडिंग फ्रॉम द सेल कॉल्ड फ्लॅजेलम. तुम्हाला त्या पिक्चरमध्ये दिसतंय असा एक शेपटीसारखा एक पार्ट त्या सेलला बाहेरच्या बाजूला प्रोट्रूड झालेला आहे. दॅट इज नथिंग बट अ फ्लॅजेलम. हे फ्लॅजेलम काय असतं तर इट्स अ मुव्हिंग पार्ट. तुम्ही जर मायक्रोस्कोप खाली ह्या जर बॅक्टेरियल सेल बघितल्या तर हा फ्लॅजेला तुम्हाला मूव्ह होताना असा कंटिन्युअस शेक होताना दिसत असतो. इट इज नथिंग बट अ मुव्हमेंट ऑर्गन ऑफ दॅट सेल. त्या सेलला मुव्हमेंट करण्यासाठी हे फ्लॅजेलम हेल्प करत असतात. इट हेल्प्स प्रोकॅरियोट्स टू मूव्ह. त्यांच्या मदतीने आणि जे पिली आहे त्याच्या बॉडीवरती हेअर लाईक ग्रोथ दिसते तुम्हाला, या दोन्हीच्या मदतीने ती सेल जी आहे ती सराउंडिंगमध्ये किंवा एन्व्हायरमेंटमध्ये मूव्हमेंट करत असते. आता इथं हा आपला चॅप्टर संपलेला आहे. आपण ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टींची इन्फॉर्मेशन घेतली. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण हे जर तुम्हाला माहीत नसेल तर नेक्स्ट स्टँडर्ड्समधलं 9th, 10th, 11th, 12thमधलं सायन्स कळायला अवघड जातं. त्यामुळं हे केअरफुली स्टडी करा. कुठल्या ऑर्गॅनिलीचं फंक्शन काय आहे, ती त्या सेलमध्ये काय काम करते, कशासाठी तिथं आहे, हे सगळं व्यवस्थित स्टडी करा. ह्याचं सगळं रेफरन्स मटेरियल, त्याच्यानंतर त्याचं वर्कशीट्स आणि त्याच्या टेस्ट आपण पोर्टलवरती आणि ॲपवरती अवेलेबल आहेत. त्या बघा, त्या सॉल्व करा. नाही समजलं तर सेल पार्ट 1, पार्ट 2 हे दोन्ही व्हिडिओ पुन्हा एकदा बघा, पण हा चॅप्टर व्यवस्थित समजून घ्या. ओके, सो हिअर एंड्स द चॅप्टर सेल, the building blocks of life. Thank you.